कोणाचा त्रास न हो ही मनोमन दिसाची इच्छा. शोध घेऊया समतेचा आणि या सगळ्या माध्यमातून व्यक्ती, समाज, राष्ट्र या सगळ्यांनाच आनंदाने, समाधानाने, एकत्रतेने जगण्यासाठी माझं कर्तव्य काय आहे त्याचाही शोध घेऊया. राजा चक्रवर्ती महाराज पधारे, निगार के मेहरबान या. राम लखन दहावी गेले. आंधियों से झगड़ रही है लो मेरी. 15 31 डिसेंबरला तेच पुणे कॅम्पमध्ये फिरणं, वॉकिंग स्ट्रीटला फिरणं, यावेळी नक्कीच मी काहीतरी वेगळं शोधत होतो आणि मला सापडलं. या समाधानाचं रहस्य जाणलंच पाहिजे. बोल काय हवंय तुला? मला या आयुष्यात समाधानी जीवनाचा शोध घ्यायचा आहे आणि त्याचं ज्ञान तू मला दे. ये सोना चांदी च्यवनप्राश. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, हा पृथ्वी मुलाची. तुमच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही मनापासून प्रामाणिकपणे 100% द्यायसारखा प्रयत्न केलात तर ती सुद्धा एक प्रकारे समाजाची केलेली सेवाच असते असं मला कायम वाटतं. आपल्याला जेवढं मिळतंय निम्म आपण घ्यावं, निम्म गरीबाला द्यावं. अगं निसर्गाचा न्याय साहित्य हो. अरे कळतं ना तुला मी काय म्हणतोय ते? हो, येत आहे माझ्या लक्षात. आज गोंधळाला आई शपथ एकदा बोलवतो ते बोलवतो आणि विचारतो काम काय आहे म्हणून. अरे मी कोण कोण सर? ये महाराज महागाई किती वाढली आहे. पेट्रोल 65 रुपये किलो. सर तुम्ही चल 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 पांडे 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 डे 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 रूबरू रोशनी रूबरू रोशनी. तुम्ही एक चांगली वाट शोधलेली आहे आणि ती शोधक वृत्ती घेऊन तुम्ही ह्या 31 डिसेंबरच्या संध्याकाळी इथे सगळेजण जमलेले आहेत. तू लोक बघितलंय तिकडे अशी अनेक माणसं राहतात, जगतात, आनंदीत, सुखात. सगळं 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 मी तुला देतो. बोल तुला काय हवंय? हवंय घे ना घे. आणि तू समाजाच्या जीवनाचा नाच सोड बघ. यमा मला हे असलं काही नकोय. मला याचं काही नकोय. आणि एका भयंकर मानसिक रोगाला दोघेही बळी पडले. निराशा निराशा घोर निराशा. कॅलेंडरची पानं अशीच भराभरा भराभरा उलटत गेली. गोल्ड मेडल मिळवायचा होता म्हणून, पण सोन्याचे भाव वर गेले आणि भविष्यातला नाही वर्तमान चुकला. आजकालची तरुण पिढी तुम्ही बघताय की 31 डिसेंबर साठी बाहेर वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये रमलेली असताना मनशक्ती येते, हजारो युवकांना घडवण्याचे कार्य करते. जर आयुष्यात आपला दृष्टिकोन वाईट झाला तर आपलं तारुण्य असं दिशाही होतं. कळतो मी गृहस्थात. हे गृहस्थ बोलतो, तुम्हाला गृहस्थ बोलतो. हे अजून मी एकुलता एका बॅचलर आहे मी. अरे आयुष्यात संकट यायचं राहतात, पण त्या संकटांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. नाही नाही, या समाधानाचं रहस्य उलगडलंच पाहिजे. प्रधानजी, राज्यात पुन्हा एकदा दवंडी पिटवा. प्रत्येक जी गोष्ट घडते हे नेहमी टीमवर्क असतं. इट हॅज टू बी अ टीमवर्क. सम म्हणजे चांगलं आणि निसर्गानं आपल्या चांगल्यासाठी केलेला कट म्हणजे संकट. हे सांगायचंय तरुणांना की बेटा तुम्ही आता पावलं उचलायला लागलात, तुम्ही चांगल्या रस्त्याकडे ओढ घ्यायला लागलं पाहिजे तुमचं मन. याचं कारण मंजिल बहुत दूर है, जाना वहां जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. तुमच्या अंतर्मनात जपलेले, सतत जागे ठेवलेले स्वप्न
जेव्हा अथक परिश्रमानंतर सत्यात उतरते तेव्हा मनात एकच भावना उरते, पूर्तीची. सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वंदे मातरं. संपत्ती नको, मला पैसा नको, मला मान नको, मला ही प्रसिद्धी नको, मला काही नाही. तेरे करोड़ों हाथ हैं जिनमें तेरी शक्ति है, सारे ही सागरों के तट पर है तेरी प्रशंसा. तेरा हर हर क्षेत्र है गर्दनसा. मला ज्ञान दे, समाधान जीवनाचं ज्ञान दे देवा. मी देतो तुला समाधानी जीवनाचं ज्ञान.